ज्ञानोबारायांच्या आई वडिलांचं देहांत प्रायश्चित्त पैठणच्या सभेत पक्क ठरलं आणि मन हे लावून गेलं. रुक्मिणीला हे दुःख सहन झालं नाही. दुःखाचा पाठ फुटला आणि सिद्ध बेटा सगळ्या लेकरांना पंखाखाली घेऊन झोपले असताना स्वप्न दृष्टांत झाला. आज ना उद्या लेकराला सोडून आपल्याला जायचंय. धर्मसभेचा निर्णय. दिवाळी जवळ आली होती. सण होता भाऊबीजेचा. यमीला ओवाळतो यमद्वितीया भाऊबीज म्हणून माहेरवासिनी सगळ्या येतात. रुक्मिणीला वाटलं आपल्या लेकरांना घेऊन आपल्या जन्मगावी एकदा आपेगावी गोदेच्या तीरावरती मराठवाड्यात जावं आपण. साष्टी पिंपळगाव आपेगाव पैठण आपण जावं असं वाटलं. कुरकळ्यांचा वाडा श्रीमंती मूळ आडनाव जावळे यांचं. आणि त्रिंबकपंत बीड जिल्ह्याचे प्रांताधिकारी होते, मंडलाधिकारी. सांपत्तिक बळ होतं या घराण्याचं. म्हणून एकदा आपण जावं आपल्या गावी. कुठे नाही आधार मिळाला तर गावी आधार मिळतो हे कोरोना काळात सगळ्या जगाला कळलंय. आपल्या गावी पिशव्या घेऊन बिहारी UP-MP चे लोक येतात. आपलं गाव, आपली माती, आपली आई, आपले नातलग. आत्ता कळले बऱ्याच भाडव्यांना. नाही तर माज आलता पुणे, मुंबई, लंडन, फ्रान्स, जपान, थायलंड, रुसिया, न्यूयॉर्क. हुक टाकलं कोरोनाने. म्हणजे हे चांगलं आहे असं म्हणत नाही, हे घातकच आहे. मुद्दा माझा असा आहे की आपल्याला आपली माती, आपलं गाव, आपली जननी कळली पाहिजे, आपली भूमी कळली पाहिजे. मी क्षमा मागतो गणेश आनंदजी, या वाक्यात माझ्याकडून कदाचित अतिशोक्ती अलंकार होण्याची शक्यता आहे. मी दंडामुळे प्रतिबंधित आहे. यतिधर्म स्वीकारला आहे, ग्रहास्थानंतर स्वीकारला आहे. मी जर आत्ता माझ्या विचाराचं धन वाटायला जर फॉरेन किंवा लंडनला गेलो, समजा अमेरिकेला, तर मी डॉलर आणीन तिथनं दुभाषिकाला बरोबर नेऊन. पण एक बोलू का, माझी माती, माझी माणसं, माझी जननी सर्वश्रेष्ठ आहे. आम्ही दंडीयतेने समुद्र उल्लंघन केलं की त्याचा दंडी संन्यास शास्त्रात रद्द सांगितलेला आहे. तो मान्य होत नाही म्हणून काही लोकांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. भारतीय वैदिक संविधानाच्या तत्वज्ञानामध्ये द्यावा लागला. सगळेजण आपेगावात आले. पहाट झाली भली, कडाक्याची थंडी सुटलेली, कडाक्याची थंडी. मंद मंद गतीनं गोदावरी दुथडी काळी भिन्न वाहत होती. श्वापद होते, रातकिडे ओरडत होते. आणि मुक्ती म्हणाली, आई ज्ञानदादाला पाणी घालायचे, गरम कशात करायचं. हृदयाला छिद्र पाडणारा विषय. सोपान काका म्हणले, आई नसलं गरम तर नसू दे, जसं असेल तसं आपण घेऊ ना, घेऊ ना. ज्ञानोबा म्हणलं, अगं गरम पाणी करायला लागतं काय, चला आपण सगळे जाऊ. कुठे? गोदावरीच्या प्रिय पात्रात. मी मुद्दाम शब्द टाकलाय, प्रिय पात्र. गोदावरी पात्र कसं आहे? प्रिय. ही वृद्ध गंगा आहे, बुजुर्ग गंगा आहे आपली. लक्षम प्रदक्षिणाम पृथिव्याम गंगा स्नानेन तत्फलम पद्मपुराण व्यास महर्षींचं वचन. पवित्र गंगा आहे म्हणून तर वाचे म्हणता गंगा गंगा. गंगे स्नाना करता सगळेजण उतरले. हिटर लावून पाणी गरम व्हावं तसं ज्ञानोबा उतरल्या उतरल्या मूलाधाराला पाण्याचा स्पर्श झाला. षटचक्र आहेत की नाही योग प्रक्रियेत. मूलाधाराला स्पर्श झाला आणि तिथल्या पाकळीतले एक एक बीजाक्षर अशी टवटवीत प्रफुल्लित झाली आणि पाण्याच्या अंगी उद्धरण शक्ती आहे. ज्ञानोबा पाण्यावर तरू लागले. जगाला तारणारी माऊली काही बुडणार आहे? तरू लागले. श्री गुरु कृपा आहे, साधन आहे, तरू लागले. ज्ञानोबा योगी नाहीत, योग्यांची माऊली आहे, आई आहे. योग्यांना ही प्रक्रिया करता येईल, तिथे आईला करता येणार नाही. डोळे झाकले, अर्धोन मिनिट उघडले आणि ज्ञानोबा रडत रडत बाहेर आल्यावर मुक्तीने समाधी उत्थान केली. बाहेर आल्यावर विचारलं, का रे ज्ञाना? आईने विचारलं, रड्याला काय झालं? तेव्हा वाक्य, माये देखीला देखीला. दोन भाव नाही कळले तुम्हाला? आपल्या जन्मदात्या जननीला रुक्मिणी मातेला सांगतात, माये कृतकृत्य झालं तुझ्या कृपेने, आता देखीला देखीला. तिसरा भाव सांगतो, रुक्मिणीला सांगतात ते, आमचा वैष्णवांचा बाप, माझा आहे भोळा बापन घेतो ताप हरवणी. हा कुणालाही दिसत नाही बड्या बड्यांना, पण रुक्मिणी माते देखीला माये देखिला देखिला माये देवाचा देव फिटला संदेह निमाले. अरे निमाले तुझे पण म्हणजे द्वैतापत्ती गेली काय? विठल विठल विठल